नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी म्हणून आपण छान असं पालेभाजी घालून एक भाजी बनवणार आहोत, जी लहान मुलांना खूप जास्त आवडते. याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात नाही आहे. तर आपण ही जी रेसिपी आहे ना, ही पुढे करून पाहूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी इथं पहिल्यांदा मी एक जोडी पालक आहे तो चिरून घेतलेला आहे आणि 2 बटाटे आहेत ते कापून घेतलेले आहेत. या रेसिपीसाठी आपण एक वेगळा मसाला बनवणार आहोत. त्याच्यासाठी पहिल्यांदा इथं आपण मिरे घेतलेले आहेत, 1 चमचाभर धने घेतलेले आहेत. मिरे मुलांच्या आवडीनुसारच घ्या कारण ते थोडेसे तिखट असतात. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट इथं मी घेतलेलं आहे आणि इथं थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये नुसतं जिरे तडतडून द्यायचे. छान मस्त अशी खमंग फोडणी बसली पाहिजे. तर इथं जिरे घातल्यानंतर तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बटाटे घातले होते ना, चिरले होते ना, ते इथे फोडणी घालून ना हे अशा पद्धतीने मोठे मोठेच बटाटे कापून घ्या आणि हे आपण नुसत्या वाफेवर शिजवून घेणार आहोत. इथं मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे अजिबात आणि हे बटाटे नुसते घालून ना आपण याची ना शिजवून घेणार आहोत. तुम्हाला जर पाणी वापरायचं असेल तर वापरू शकता. चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तुमच्या मुलांना कसं मिठाचं प्रमाण लागतं त्या पद्धतीनुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ घालून घ्या आणि याच्यामध्ये ना मीठ घातल्यानंतर परत एकदा हे झाकून ठेवलेलं होतं. म्हणजे मिठामुळं बटाट्यांना त्या पाणी सुटतं आणि ह्याच्यामध्ये ना बटाटा शिजतो. तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो मसाला आपण इथं वापरणार आहोत. ही अशीसुद्धा भाजी ना खूप सुंदर लागते पालक न घालता. पण याच्यामध्ये जर आपण पालक जर घातला ना तर ह्याची टेस्ट आहे ना खूप ॲडव्हान्स होते. आणि याच्यामध्ये अजून एक मसाला आहे जो पुढं गेल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे ना तर आणखीनच अप्रतिम अशी टेस्ट येते. तर इथं हळद घालून घेतलेली आहे मी. हळदीमुळे बटाट्यांना छान असा रंग सुटतो आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे चवीसाठी. आणि जितका मावेल ना तितका पालक आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. पालक घातल्यानंतर लक्षात ठेवा ही जी भाजी आहे ही झाकून ठेवायची नाही. झाकून न ठेवता पालक आपण शिजवून घेणार आहोत. एक 5 ते 7 मिनटापर्यंत हा मी असाच ठेवला होता आणि त्याच्यानंतर हे असं मिक्स करून घेतलं होतं. लक्षात ठेवा गॅस इथं मी बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरतीच ही सगळी प्रोसेस मी करते आहे. आणि हे आता छान असं मिक्स करून घेऊया. याच्यामुळे ना पालक छान मिक्स होतो. पालक छान मिक्स होतो आणि हे केल्यानंतर झाकून का ठेवायचं नाही, नाहीतर मग पालक ना काळा पडतो. म्हणून आपण झाकून न ठेवताच ही भाजी अशी शिजवून घ्यायची. याच्यामध्ये पालक जेवढा आहे तेवढंच मीठ इथं मी वापरलेलं आहे. आणि जो सिक्रेट मसाला सांगितला होता ना तर ही आहे आमचूर पावडर. आमचूर पावडर जर नसेल ना तर इथं चाट मसाला तुम्ही वापरू शकता. आणि थोडंसं ना कांदा लसूण मसाला होता तो वापरलेला आहे. तुमच्या मुलांच्या चवीनुसार तुम्ही इथं वापरू शकता. नाहीतर फोडणीमध्ये एखादी मिरची जरी वापरली ना तरीसुद्धा छान अशी टेस्ट येते. मस्त असं मिक्स करून घेऊया. लहान मुलांना देण्यासाठी चपातीबरोबर भाजीबरोबर ही रेसिपी खूप छान आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.